आज महाराष्ट्राची इकॉनॉमी ही आपल्या देशामध्ये सर्वाधिक आहे. मात्र या इकॉनॉमीमध्ये पैसा कुठून येतो किंवा आपण म्हणू शकतो की या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट कोण करतं, तर ते आपण आज जाणून घेऊया. या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या जोरावर सरकार अनेक लोककल्याणकारी योजना असतील किंवा अनेक विकास कामं असतील हे चालवत असतं. तर या सरकारकडे हा पैसा येतो कुठून? राज्य सरकारला सर्वात मोठा इन्कम जो येतो स्टेट जीएसटी. जसं की आपण काय घेतलं, नवीन गाडी, नवीन टीव्ही, नवीन फ्रीज, एखादा मोबाईल किंवा एखादा बिस्किट पुडा पण, तर या प्रत्येक गोष्टीला जीएसटी लागतो. त्यातला निम्मा हा केंद्र सरकारला जातो व निम्मा हा राज्य सरकारला येतो. तर आपल्या पूर्ण अर्थव्यवस्थेच्या 45% आपल्याला स्टेट जीएसटी मधून मिळतो. तर 18% सेल्स टॅक्स व वॅट यामधून मिळतो. आता आपण म्हणत असाल सेल्स टॅक्स आणि वॅट कसं काय? कारण हे सगळं बरखास्त करून तर सगळ्या टॅक्सचं एकत्रीकरण करून जीएसटी बनवला होता. मात्र मित्रांनो, इथंच खरी गेम आहे. कारण जीएसटीचा हायेस्ट स्लॅब हा 28% आहे व पेट्रोल असेल किंवा अल्कोहोल असेल यावर राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यावर कर आकारणी ही 50 ते 60% वर असते व खालच्या यांच्या अनेक योजनांचं विकास कामांचं कॅल्क्युलेशन या टॅक्सवर अवलंबून असतं. अत्यंत हुशारीने सेल्स टॅक्स आणि वॅट फक्त पेट्रोल सारख्या निवडक वस्तूंवर ठेवला गेला आहे. तर हा सेल्स टॅक्स आणि वॅट राज्याच्या इकॉनॉमीमध्ये 18% कॉन्ट्रीब्यूट करतो. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीज. जिथे आपण एखादं घर घेतो किंवा एखादी जागा घेतो किंवा एखादं लोनही घेतो तेव्हा प्रत्येक वेळी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीज ही सरकारला पेड करावी लागते. तर सरकारची जागोजागी दुय्यम निबंधक कार्यालये असतात. अर्थात तिथे भ्रष्टाचारही फार मोठ्या प्रमाणात चालतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथे भ्रष्टाचार चालूनही सरकारला फार मोठ्या प्रमाणावर लिगली तिथे रक्कम मिळते. ही रक्कम आपल्या पूर्ण स्टेटच्या इकॉनॉमीच्या 16% आहे. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे लिकर किंवा दारू. इथून पुढे कोणी ड्रिंक करणार तुम्हाला म्हटला की मी स्टेटच्या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो तर त्याला सिरियसली घ्या. कारण लिकरवरची एक्साइज ड्युटी आपल्या राज्याच्या इकॉनॉमीमध्ये 9% कॉन्ट्रीब्यूट करते. फक्त हेच कॉन्ट्रीब्युशन बिहार सारख्या एखाद्या गरीब राज्यापेक्षाही जास्त आहे. तर जेव्हा आपण नवीन गाड्या घेतो त्यामध्ये जीएसटी सोबत एक रोड टॅक्स तसेच अन्य प्रकारचा टॅक्स असतो. तर त्याद्वारे सरकारला 4% मिळतात. त्याचप्रमाणे जे लँड रेव्हेन्यू असतात, म्हणजे जसं की आता एखादी वर्ग 2 ची जमीन आहे ती जर वर्ग 1 करायची असेल तर नजराना भरावा लागतो किंवा एखाद्या महसूल विभागाची कोणती रक्कम असेल त्याद्वारे सरकारला 2% मिळतात. व त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी ड्युटी म्हणा किंवा अन्य इन्कमद्वारे, तर यामध्ये सर्वात मोठा वाटा जो आहे, तर आता आपण हे टक्क्यांमध्ये सांगितलं. जर हा आकडा आपण जर रुपयांमध्ये मोजला तर हा आकडा 1-2 लाख कोटींच्या पार जातो. मात्र त्यातल्या त्यात सर्वात मोठा निधी हा 45% स्टेट जीएसटी मधून सरकारला मिळतो. त्यामुळे इथून पुढे कोणतीही खरेदी करताना ताठ मानेने छाती फुगवून खरेदी करा की आपण स्टेटच्या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतोय. धन्यवाद.